इकडचं तिकडचं काहीच विचारायचं नाही. घड्याळाचे सगळे काटे कधी एकत्र येणार आहेत, त्याची घोषणा कधी होणार आहे? आम्हाला तुमच्याच माध्यमातनं आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि तुतारी राष्ट्रवादीच्या पक्षाचे अध्यक्ष यांची जी काही माहिती मिळालेली आहे ती आपल्याकडनं मिळालेली आहे. त्याची जी काही घोषणा करणार होते ते अजितदादा खरं 26 तारखेला करणार होते. परंतु ही जी काही स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अजून चर्चा आणि मीटिंग चालू आहेत, त्याच्यामध्ये येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये याच्यातली जी काही निर्णय आहे तो तुमच्यासह आम्हाला आणि आमच्यासह इतर सर्व महाराष्ट्रातील मतदारांना कळणार आहे. त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा कुठलीही माहिती आतापर्यंत किंवा निर्णय देण्यात आलेला नाहीये. रुपालीताई, एवढी काय गुपित आहे हे सगळं की जे महाराष्ट्राला अजून सांगितलं जात नाहीये? खरं तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला तरी ते सगळे भेटले नसतील, आता सगळे कार्यक्रम पण झालेले आहेत. काय नेमकं शिस्त आहे, काय तुमचा प्रस्ताव आहे महाराष्ट्राला सांगा आता, कारण सगळ्यांपर्यंत हे कळलेलं आहे की पडद्यामागे काहीतरी चाललेलं आहे. मला विचारलंय. हो हो ताई, हो. एक लक्षात घ्या, पडद्यामागे किंवा कुठलं षडयंत्र किंवा काहीतरी नवीन घडतंय असं काहीही नाही. स्थानिक स्वराज्य निवडणुका या तोंडासमोर उभ्या राहिलेल्या आहेत. लक्षात घ्या, जे महायुतीमध्ये एकत्र राज्य सरकारमध्ये आहेत त्या पक्षांनी वेगवेगळ्या लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पक्ष म्हणून प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आपल्या पक्षाचे नगरसेवक जास्त निवडून आणण्याचा. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 विभाग झाल्यानंतर त्या पद्धतीने कोण कोण एकत्र येऊन लढू शकतं ही राजकीय समीकरणं जी आधी सगळे बांधत होते, आता फक्त एकाच पक्षाचे 2 जे गट झालेले ते अध्यक्ष मानतायत. भाजप सुद्धा भाजपनी शिंदे साहेबांसोबत त्यांची जी महायुती केलेली आहे त्याच्यातलं सुद्धा अजून जागा वाटप झालेलं नाहीये. त्याच्यामुळे काही शिस्त आहे, काहीतरी काही मोठं होतं असं काही नाहीये. राजकारणाची या युगातली समीकरणं जी बदललेली आहेत ती त्या पद्धतीने एक एक पाऊल तुमच्या समोर ते येत आहे आणि त्याच्या पद्धतीने आम्ही लोकप्रतिनिधी वगैरे कार्यकर्ते आदेशाची वाट बघून निवडणुकीला सामोरे जातोय.